कुरे सर, तुमचं मनापासून या ठिकाणी आयकॉन स्टीलच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत करतो. कुरे सरांचे नांदेडच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर मोठी मोठी प्रोजेक्ट्स झाली, ज्यामध्ये 1000 पेक्षाही जास्त रेसिडेन्शियल, कमर्शियल, हॉस्पिटल्स, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट्स अशा प्रकारची मोठी मोठी कामे सरांची पूर्ण झालेली आहेत. आणि आता सुद्धा हल्ली सुद्धा सरांचे मोठे प्रोजेक्ट सुरू आहेत. तर सर, या इंटरव्ह्यू मध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? हा वेगळाच एक एक्सपिरियन्स आहे. वेगळा उपक्रम सुद्धा उपक्रम पण सुरू केला जो केलाय तो एकदम हटके वेगळाच आहे. येस सर, येस सर. सर, तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता हे आपण सांगायचं सर्वांना. साधारणपणे 1985ला नांदेडमध्ये मी आलो आणि प्रॅक्टिस चालू केली. त्यापूर्वी मुंबईला जॉब केला होता. माझं शिक्षण ग्रॅज्युएशन हे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अमरावतीहून झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे COEP म्हणून आहे पुण्याला, तिथे झालेलं आहे. त्यानंतर मुंबईला 1-1.5 वर्ष जॉब केला ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर आणि नंतर मग मला मुंबई मानवली म्हणा, त्यामुळे मी वापस नांदेडला येऊन प्रॅक्टिस चालू केली. ओके सर, ओके सर. सर, या क्षेत्रामध्ये तुम्हाला बरेच लोक भेटले, काही परिवारातले असतील, काही मित्र असतील, काही या क्षेत्रातले असतील. तर तुम्हाला सपोर्ट करणारे, तुम्हाला प्रेरणा देणारे कोण लोक होते? तसे बरेच आहेत. बरेच म्हणजे आमचे गुरु होते डॉक्टर SR कर्वे. येस येस. कर्वे सर आम्हाला गाईड पण होते. त्यांच्यातर्फे कडून पण आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि नंतर प्रॅक्टिसमध्ये आल्यानंतर मी वेगळ्या प्रकारचे जे आमचे दिग्गज लोक आहेत, जसं RN रायकर म्हणून आहेत, त्यांचे काही गोष्टी ऐकून किंवा त्यांच्याकडे पाहून मी बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. ओके सर. सर, आज बांधकामाशी निगडीत काही असे मी काही प्रश्न विचारणार आहे, त्यावरती उत्तर द्यायचे आहेत आणि याचा फायदा नक्कीच समोर असलेल्या सर्व दर्शकांना होणार आहे. तर त्यातला एक पहिला प्रश्न विचारतोय सर. आपण बांधकाम क्षेत्रातील अनुभवावरून खूप मोठे मोठे प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि त्यामुळे शहराच्या सौंदर्यात नक्कीच भर पडलेली आहे. तर त्याविषयी तुम्ही काय सांगा? विविध प्रकारचे प्रोजेक्ट झालेले आहेत जी, जसे की रेसिडेन्शियल बिल्डिंग किंवा हॉस्पिटल बिल्डिंग्स किंवा कमर्शियल बिल्डिंग्स किंवा मग आता महानगरपालिकेची इमारत, तिचे स्ट्रक्चरल डिझाईन माझ्या हातावर झालेले. सर, एक उत्कृष्ट प्रकारचं बांधकाम करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यावं लागतं? उत्कृष्ट प्रकारच्या ह्याच्यासाठी बेसिकली जे मटेरियल जे वापरतो आपण, रेती, गिट्टी, सिमेंट, पाणी, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काम करणारे जे लेबर्स आहेत, मिस्त्री आहे, तो सगळ्यात मोठा 50% वेटेज हे त्यांना आहे. ते काय प्रकाराने व्यवस्थित काम करतात की नाही, बरोबर बरोबर, त्याच्यावरती अवलंबून असते. तसं आता गजाळी जरी, स्टील जरी म्हटलं, स्टील मध्ये की कमीत कमी करोजन झालं पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी कॅरेक्टरिस्टिक मेन मला अशी वाटते की जसं मराठीमध्ये एक म्हण आहे, मोडेल पण वाकणार नाही, पण स्टील याच्या उलट्या दिशेचा प्रवासवाला असलं तरच टिकेल. क्या बात. वाकेल पण मोडणार नाही असं असेल तरच ती इमारत टिकू शकते. येस येस, हे उदाहरण खूप विशेष होतं सर. येस येस, थँक्यू सर. सर, पुढचा प्रश्न असा आहे, बांधकाम करताना आलेल्या अडचणींना आपण सामोरे कसे जाता किंवा त्यातून मार्ग कसा काढता? हे जशी अडचण ज्या प्रकारची आहे, समजा बांधकामामध्ये पाण्याची क्वालिटी चांगली नाही तर पाणी बदलणे, किंवा मग खोदकाम करताना खाली पाणी लागलं तर मग डिवॉटरिंग करून पाणी काढल्याशिवाय कॉन्क्रिटिंग करू नये. बरोबर. ज्या त्यावेळेस जिथे जिथे जो इश्यू असेल तो तिथे तिथे सॉल्व्ह करावा. बरोबर आहे. तरी पण एखादा कुठला किस्सा सांगा ना सर, की ज्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठी आव्हानं आली आणि ती तुम्ही लगेच ती आव्हाने पूर्ण पण केली. तुमच्या आयुष्यातील एखादा क्षण असा. आव्हान म्हणजे असं झालं होतं की आम्ही एक इमारत बांधत होतो. कोचिंग क्लासची आमची एक इमारत होतो, मी नाव काही डिस्क्लोज करत नाही. त्याच्या बाजूला एक एक्झिस्टिंग ग्राउंड +3 बिल्डिंग होती. तर आम्ही असं जनरल टेकन फॉर ग्रांटेड किंवा त्यांचा पाया बराच खोल असेल असं समजून आम्ही आमची इमारतीचं खोदकाम सुरू केलं. आम्ही पहिले विचारलं त्यांना, नाही म्हणलं आम्ही 10 ते 11 फूट खाली गेलेलो आहे.
आणि आम्ही जसं खोदकाम केलं 7-8 फूट खाली गेलो की त्यांची बिल्डिंगचा पाया सगळा एक्सपोज झाला आणि आजूबाजूची सगळी माती पडली. ते सगळे लोक पळत खाली आले, साहेब आमची बिल्डिंग हालायला लागली म्हणून. आम्ही ताबडतोब काम बंद केलं, सपोर्ट लावले आणि मग एक एक स्टेपने हळूहळू काम केलं. ते साधारणपणे एक 10 दिवस अतिशय टेन्शनमध्ये गेले. त्याच्यामुळे आधी याच्यामध्ये एक शिकलो की कोणालाच गृहीत धरायचं नाही. येस येस, जे मराठीत जसं म्हण आहे, बाप दाखव आता श्राद्ध कर. स्वतः पाहिल्याशिवाय बिलकुल. करेक्ट. नक्की सर. सर, बांधकामामध्ये इंजिनियर, आर्किटेक्ट यांचा सल्ला किती महत्वाचा असतो? नाही, दोघांचाही सल्ला घेणं अतिशय महत्वाचं आहे. आर्किटेक्ट हे त्या जागेमध्ये तुम्हाला प्रॉपर लाईट, व्हेंटिलेशन ह्या गोष्टी आणि पार्किंग किंवा ज्या बेसिक नीड्स आहेत त्या तुम्ही रिक्वायरमेंट दिल्यानंतर ते त्याप्रमाणे नकाशा काढून देतात. तर इंजिनियर हा ती बिल्डिंग तुम्ही राहतात ती वास्तू सेफ कशी राहील, येस येस, भूकंप असू द्या किंवा अजून पूर असू द्या, पाणी असू द्या, अजून काही नॅचरल कॅलॅमिटीज पासून सेफ राहील या हिशोबाने ते सल्ला देतात. सर, काही लोक अनस्किल्ड लोकांना घेऊन काम करतात, ज्याला आपण अकुशल कामगार म्हणू, तर अशा लोकांना सोबत घेऊन चालणं किती धोकादायक ठरू शकतं? अतिशय जास्त धोकादायक आहे. त्यांना बेसिक कन्सेप्टच नसतात. सगळ्यात मेन जसं की 1-2 उदाहरणं देतो की स्किल्ड जर माणूस असेल तो गजाळीला खाली कव्हर लावणं हे कंपल्सरी करतो. बरोबर. कॉलम मध्ये रिंग म्हणतात ते टाकल्याशिवाय तो भरत नाही. येस. हे लोक या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्याच फॉलो करत नाहीत. त्याच्यामुळे जी गजाळी खाली बिना कव्हरची असते ती ताबडतोब सडायला सुरुवात होते आणि त्यामुळे आयुष्य त्या बिल्डिंगचं, इमारतीचं कमी होतं. अगदी बरोबर आहे सर. सर, मार्केटमधून बांधकामासाठी साहित्य निवड करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची खबरदारी ग्राहकांनी घेतली पाहिजे? बेसिकली मुख्य म्हणजे जसं सिमेंट आहे. आता सिमेंटमध्ये सगळ्यात मेन पाहिजे की पावसाळा जर असेल तर 1 महिन्यापेक्षा जास्त जुनं सिमेंट बिलकुल वापरायचं RCC ला. आणि नॉर्मल सेल्फ लाईफ 3 महिन्याच्या वर नसतेच. बरोबर. त्यामुळे तुम्ही जेव्हा सिमेंट घेता ते पेरिशेबल गुड्स सारखं आहे, तर ते नवीन जे माल येतो तोच माल वापरला पाहिजे, जुना स्टॉक केलेला घेतला नाही पाहिजे. बरोबर आहे, बरोबर. जसं स्टीलचं पण, स्टील खूप दिवसापासून स्टॅक आहे आणि खूप सारं करोजन इनबिल्ट आहे. त्या करोजनला दुसरं नाव आम्ही टेक्निकलमध्ये कॅन्सर हे पण आहे. तर त्याला इनबिल्ट कॅन्सर असलेलं स्टील कशाला वापरायचं? बरोबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीत गिट्टी असू द्या, त्याच्यामध्ये माती नसली पाहिजे, रेती, सिल्ट कंटेंट नसलं पाहिजे, कमीत कमी असलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. हे बेसिक गोष्टी आहेत. सर, स्टीलची निवड करताना कुठल्या कुठल्या गुणवैशिष्ट्यांना प्राधान्य दिलं पाहिजे? स्टीलचं घेताना एक त्याची असते टेन्साईल स्ट्रेंथ. दुसरी मेन गोष्ट आहे, आता जे मगाशी म्हणलं तुम्हाला, मॉडेल पण वाकणार नाही वाला, तर तशा टाईपचं पाहिजे की बेंड आणि रिबेंड टेस्ट असते ती सगळ्यात जास्त मी त्याला महत्व देतो. टेन्साईल स्ट्रेंथ आहेच, पण त्याच्याबरोबर बेंड, रिबेंड टेस्ट आणि करोजनचा रेट हा कमीत कमी असला पाहिजे. ओके सर. सर, तुमचे बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट झाले आहेत, इथून पण सुरू आहेत पुढे, तर त्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर केलाय का? हो, आम्ही आयकॉन स्टील वापरलेलं आहे. ओके सर. कशी वाटली गुणवत्ता तुम्हाला? गुणवत्ता चांगली आहे त्याची. कंपनीची सर्व्हिस वगैरे? प्रॉम्प्ट सर्व्हिस आहे. ओके सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं म्हणजे कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम दर्जेदार घर बनावं, अशा ठिकाणी तुम्ही काय करत असता? नाही, दर्जेदार घर बेसिकली कुठलीही वास्तू बांधताना एवढंच पाहिलं पाहिजे की त्याला 0 मेंटेनन्सचं पाहिजे. नाही तर आज राहायला गेलो, पुढच्या वर्षी पाऊस पडला की गळायला लागलं, त्याच्या पुढच्या वर्षी त्या भिंतीमधून ओल यायला लागली. त्या गोष्टी अवॉइड कशा करता येतील त्याप्रमाणे स्किल्ड लेबर लावून त्या गोष्टीवर आपण मात करू शकतो. बरोबर. सर, स्थानिक संसाधने आणि ज्ञान तुमच्या अभियंता प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याची तुमची प्रक्रिया काय असते? सामान्य स्थानिक संसाधने आणि ज्ञान तुमच्या अभियंता प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्याची तुमची प्रक्रिया काय असते? प्रक्रिया म्हणजे स्थानिक म्हणजे लोकलचे सर्व जे संसाधने आहेत आणि तुमचं नॉलेज. येस. पण जे अवेलेबल त्या ठिकाणी मटेरियल आहे
त्याचं बेस्ट युटिलायझेशन कसं करता येईल ते हा पाहतो. तुमच्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही कसं करता त्याचं हा ते सांगितलं. बेस्ट पॉसिबल युटिलायझेशन घेतो. येस येस ओके जर लोकल मटेरियलला पहिला प्रिफरन्स द्यायला पाहिजे. येस 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 ओके सर ओके सर. आणि सर पुढचा प्रश्न असा आहे की बऱ्याच ठिकाणी लोक स्टील निवडण्यासाठी जातात मार्केटमध्ये पण त्यांना कळत नाही तर प्रॉपर स्टील कशी निवडावी त्यांनी. एक तर आता पूर्वी कसं होतं, सर्वात पूर्वी होतं माइल्ड स्टील. येस येस नंतर आलं टॉर स्टील. टॉर स्टील हे अतिशय खराब होतं. खराब म्हणजे लवकर करोजन होऊन जायचं. हो साधारणपणे आठवत असेल तर 1980 हो ते 87-88 पर्यंत जे स्टील आहे ते करोजन व्हायची प्रक्रिया फार फास्ट होती. येस येस त्या मानाने आता जे TMT म्हणून आलं, थर्मोमेकॅनिकली ट्रीटेड, हे स्टील सर्वोत्तम आहे ह्या क्वालिटीचं. आणि ह्याच्यामध्ये परत अजून कसं असते की त्याच्यामध्ये ग्रेड आहेत. समजा CRR म्हणजे करोजन रेजिस्टंट आहे. येस येस त्यानंतर मग डक्टाईल आहे, येस DS स्टील आहे. तर तुम्हाला जे बेस्ट मिळू शकते आणि जेवढं हाय ग्रेड वापरता आलं तेवढं वापरावं. Yes. FE 550 FE 500 ते वापरण्यास योग्य राहील. ओके सर. आतापर्यंतचा तुमचा सगळ्यात स्पेशल प्रोजेक्ट कोणता होता, आयकॉनिक प्रोजेक्ट ज्याला आपण म्हणू. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आयकॉनिक प्रोजेक्ट हा इथे एक कॅन्सर हॉस्पिटल झालेलं. ओके सर ते कॅन्सर हॉस्पिटलचं सगळ्यात मेन आयकॉनिक, चॅलेंजिंग आणि आयकॉनिक. येस 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 चॅलेंज असं होतं की ती जी कॅन्सर हॉस्पिटलचा मला ॲक्च्युली बांधकामाचा अनुभव काहीच नव्हता. पण डॉक्टर भालेराव सर होते, त्यांनी त्यांच्या सगळ्या आयुष्याची पुंजी त्याच्यात लावली. ते मला म्हणले की मला माझ्या आयुष्यामध्ये शेवटचं ध्येय कॅन्सर हॉस्पिटल बांधूनच पूर्ण करायचं आहे. वा वा. हां, तर मी म्हटलं मला अनुभव नाही, आपण दुसऱ्या कुठल्या इंजिनियरकडून डिझाईन करून घ्यावं. ते म्हणले तुम्हाला येऊ शकते, तुम्ही जाऊन माहिती घ्या, पण तुम्हीच डिझाईन करायचं आणि तुम्हीच लक्ष द्यायचं. येस तर येस त्या दृष्टीने आम्ही ते केलं आणि परमेश्वराच्या कृपेने सक्सेस पण झालं. कारण त्याच्यामध्ये कसं असते की एक तर त्याची जे टॉपचा स्लॅब आहे रेडिएशनमुळे येस तो साधारणपणे 7 फूट 6 इंचापर्यंत थिकनेस असते. येस येस पूर्ण कॉन्क्रीटची जाडी. तर तेवढ्या जाडीचा स्लॅब मी आयुष्यात कधीच भरलेला नव्हता. येस मग त्याला काय काळजी घ्यायला पाहिजे. आपले नॉर्मल बिल्डिंगचे स्लॅब 4 इंच 5 इंच 6 इंच असतात. येस आणि येस त्या मानाने एवढी मोठी भरायची म्हणजे तुम्हाला सेंटरिंग डिझाईन करावं लागते. येस ती सेंटरिंग खाली वाकली नाही पाहिजे. हो ना. दुसरी गोष्ट कॉन्क्रीटचं कसं असते की जेव्हा कॉन्क्रीटिंग करतो तर सिमेंटमुळे हीट ऑफ हायड्रेशन, आतमध्ये गरमी होते, त्याच्यात उष्णता निर्माण होते, त्यामुळे क्रॅकिंग व्हायला सुरुवात होते. जर त्याला क्रॅकिंग झालं तर रेडिएशनचे वेव्ज बाहेर जाऊ शकतात. बरोबर. त्यामुळे तुम्हाला त्याच्यात ती काळजी अशी घ्यावी लागते की कॉन्क्रीटिंगमध्ये आपण जे साधं पाणी टाकतो त्याची बर्फ टाकावं लागतं. बर्फाचं पाणी टाकून कॉन्क्रीट तयार केलं तरच त्याची हीट ऑफ हायड्रेशन कमी होईल, म्हणजे उष्णता कमी येईल आणि क्रॅक्स कमी येतील. आणि स्टेप बाय स्टेप भरत जायचं, एकदम एकाच ठिकाणी पूर्ण कॉन्क्रीट. ते आम्ही सगळी माहिती घेऊन त्याप्रमाणे आम्ही केलं. आणि नंतर फिजिसिस्ट येतात, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचे, येस येस ते येऊन चेक करतात. रेडिएशन जर नसेल जात बाहेर तरच ते पास करतात. याच्यामध्ये साधारणपणे 30 ते 50% रेंज आहे की फेल होतात. जर तो एक फेल गेला तर कमीत कमी त्या जमान्यामध्ये 5 कोटी रुपये, आज कमीत कमी 15 कोटी रुपये त्याचे पाण्यात जातात. कारण त्यांनी एकदा त्याला रिजेक्ट केलं तर तुम्हाला त्याला रिपेअर करायला अलाउड नाही. येस 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 त्यांचा शब्द हा फायनल असतो. त्यामुळे आम्ही ते खूप, आणि दादांनी पण खूप सिरियसली स्वतः येऊन थांबत गेले. ॲक्च्युली ते चालू शकत नव्हते जास्त, पण तरी येऊन कोणीतरी माणसं आणून बसवायचे आणि ते दिवसभर बसून काम करून घेतलं त्यांनी. ते माझ्या आयुष्यातलं सगळ्यात अवघड आणि उत्तम काम म्हणता येईल. येस येस. सर तुम्ही शासकीय संस्था आणि स्थानिक प्रशासनासोबत प्रकल्पांवरती कोणते कामं केली आहेत आणि जर केलेत तर कोणत्या स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करत असता. नाही, मी स्थानिक स्वराज्यामध्ये बेसिकली त्यांचे जे स्ट्रक्चरल डिझाईनचे कामं असतात आणि स्ट्रक्चरल ऑडिटचे कामं असतात ते करतो. जसं महानगरपालिका नांदेडची मुख्य इमारत किंवा त्यांच्या बऱ्याचशा इमारती माझ्या हातावरती, त्यांनी मला सांगितलं डिझाईन करून द्या, मी डिझाईन केले. किंवा त्यांचे काही स्लॅब कल्वर्ट्स, मायनर ब्रिजेस त्याचेही डिझाईन्स केलेले आहेत.
किंवा आता हे जे ब्रिजेस आहेत जुने त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करायला सांगितले, ते पण केले. जुन्या इमारतींचे ऑडिट करायला सांगितले, तेही केले. त्याचप्रमाणे बांधकाम खाते PWD डिपार्टमेंट त्यांचे पण बरेच मॅक्झिमम मेजर वर्क आम्ही PWDचे कामं करतो. PWDचं सगळ्यात जास्त सहकार्य मला आहे. मी परभणी, नांदेड, लातूर, बीड, हिंगोली, परभणी सगळीकडे मला त्या संदर्भात त्यांनी कामं दिले आणि ते मी कामं व्यवस्थित करू शकलो, त्यांनी दिल्यामुळे करू शकलो. ओके सर. सर आयकॉन कंपनीबद्दल तुम्हाला काय वाटतं? आयकॉन स्टील आत्ता जे आहेत कंपन्या त्यांच्या एकदम ॲट पारच आहे. त्यामुळे काय, आणि ते प्रत्येक वेळेस काय म्हणतात त्याला हायर ग्रेड, करोजन रेजिस्टंट हे नवीन नवीन प्रॉडक्ट्स आणत असतात. ओके सर. सर ज्या लोकांना बांधकाम करायचंय पण त्यांना काही नॉलेज नाहीये, अशा लोकांना तुम्ही आजच्या या मुलाखतीच्या माध्यमाने काय सल्ला द्याल? माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बांधकाम करता तर तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे पाणी जे वापरता, मी एक एक गोष्ट सांगतो. पाणी जे वापरता, तुम्ही जे पाणी पितात तेच पाणी कॉन्क्रीटमध्ये टाका, तेच पाणी क्युरिंगला टाका. बरेच जण काय करतात, नालीतलं पाणी घेऊन मिक्स करतात, त्याच्यामध्ये ऑलरेडी क्लोराइड्स असतात, अजून ऍसिडिक असते. त्यामुळे पहिलेच तुम्ही त्याला इनबिल्ट वीक स्ट्रक्चर तयार करता. तर तुम्ही स्वतःच जशी बॉडी आहे तसंच ते स्ट्रक्चर आहे. मी ह्या मताचा आहे की इमारत जी आहे ती म्हणजे माणसासाठी, माणूस जसं लेकरू वाढत जाते तशी इमारत वाढत जाते. बरोबर. आणि मी याच्यातून एक थोडी नवीन एक गोष्ट म्हणा, जुनी गोष्ट एक सांगू इच्छितो की जी थोडक्यात स्ट्रक्चरल ऑडिट आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्याशी रिलेटेड आहे. येस सर, येस. अजून कुठली लहान लेकरू जेव्हा जन्मते तेव्हा ते अल्कलाईन असते. सिमेंट कॉन्क्रीट जेव्हा जन्मते, जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा ते अल्कलाईन असते. माणूस जसा मोठा होतो, शहाणा होतो, दीड शहाणा होतो, चहा पितो, जागरण करतो, वेळेवर जेवत नाही, तेव्हा त्याची ऍसिडिटी वाढते. ऍसिडिटी वाढल्यावर माणूस काय करतो, अँटासिड घेतो. तसं कॉन्क्रीट पण जसं जन्मते तेव्हा ते अल्कलाईन असते, जसं त्याचं आयुष्य वाढते तसं कार्बन डायऑक्साईड आहे आपल्या व्हेकल्सचा किंवा पाण्याचा इनग्रेस आहे, त्यामुळे काय होते की ते कॉन्क्रीट हळूहळू ऍसिडिक व्हायला लागते. त्या ऍसिडिक व्हायला लागलं म्हणजे आतमधली गजाळी सडायला लागते आणि वरच्या कॉन्क्रीटचे कव्हर निघायला लागते. तुम्हाला तर बऱ्याच ठिकाणी दिसते की कॉन्क्रीटचे कव्हर निघायला लागले, गजाळी. त्याचं मेन रिझन, सगळ्यात मेन रिझन हे कॉन्क्रीट हे अल्कलाईन टू ऍसिडिक ट्रान्सफर होते. त्यासाठी सगळ्यात मुख्य म्हणजे प्रत्येकाला मी म्हणेल की तुम्ही कव्हर जेवढं जास्त व्यवस्थित लावता येईल ते लावा, व्हायब्रेशन जास्तीत जास्त करा, आणि जसं तुम्ही तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेता तशी ते स्ट्रक्चरकडे थोडं लक्ष द्या. तुम्हाला कुठे बारीक क्रॅक दिसली, कॉलमला क्रॅक दिसली, स्लॅबला क्रॅक दिसली, तुम्ही लक्षात घ्या की तिथे कुठेतरी करोजन आहे, पाणी घुसलेलं आहे. तुम्ही त्याला ताबडतोब जर त्याला रिपेअर केलं तर तो प्रपोगेट होणं बंद होईल. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. तुम्ही सांगितलेली प्रत्येक माहिती नक्कीच प्रेक्षकांना खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि ते नक्कीच त्यांच्या बांधकाम क्षेत्रामध्ये उपयोगी करतील. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू सो मच.